सो दॅट इज माय वीकेंड होम. प्लीज सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कॉमेंटही करा, कारण तुमच्यासाठी दर आठवड्याला मी असे इंटरेस्टिंग ब्लॉग्स घेऊन येत असते. हॅलो गाईज, माझं नाव शिवानी आणि तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. सो गाईज, नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासाठी इंटरेस्टिंग असा व्लॉग घेऊन आलेली आहे, जो की असणार आहे आमच्या होम टूरचा, जो की आमचा सेकंड होम आहे किंवा आपण त्याला वीकेंड होमही बोलू शकतो, जे आम्ही एका निसर्गरम्य व शांत ठिकाणी घेतलेलं आहे, जे पुण्यापासून थोडंसंच लांब आहे. आणि हा त्याचा एंट्रन्स होता. तुम्ही बघू शकता इथे खूप काही बिल्डिंग्स नाही आहेत आणि खूपच पीसफुल आणि शांततेमध्ये ही सोसायटी आहे. सो अशा प्रकारे आपण आता आमच्या सेकंड होम म्हणजेच वीकेंड होमच्या सोसायटीमध्ये एंटर केलेलं आहे आणि मी तुम्हाला ह्याच्याबद्दल पूर्ण माहिती देणार आहे. सो खूपच छान आणि इंटरेस्टिंग असा व्लॉग होणार आहे, जिथं तुम्हाला वीकेंड होमबद्दल मी सांगणार आहे. सो चला आपण आपला व्लॉग स्टार्ट करू. कम इन. सो गाईज, थँक्यू सो मच आमच्या अहमदाबादच्या फ्लॅटच्या इंटिरियर्सच्या ब्लॉगला, सोबतच आमच्या सोसायटीच्या ब्लॉगला खूप छान रिस्पॉन्स दिल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि म्हणूनच मी विचार केला का मी तुमच्या सगळ्यांसाठी एक होम सिरीज स्टार्ट करते आणि त्याकरताच मी तुम्हाला आज पुन्हा एकदा आमच्या सेकंड होमवरती घेऊन आलेली आहे, जो आम्ही रिसेंटली परचेस केलेला आहे. थोडंसं पुण्यापासून लांब आहे, हा आउटस्कर्ट्स ऑफ पुणे आपण बोलू शकतो, जिथं आम्ही एक छोटासा 1 BHK परचेस केला आहे, जिथं आम्ही आमचे वीकेंड्स आणि आपण ज्याला म्हणतो ना पीसफुल वीकेंड्स ते स्पेंड करायचा विचार करत आहोत. इथे आम्ही TV, वायफाय काहीच आणणार नाही आणि जस्ट इथे वीकेंडला येऊन थोडंसं चिल आउट करून आराम करण्याच्या हेतूने आम्ही ही प्रॉपर्टी परचेस केलेली आहे. सो प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल अँड लेट्स स्टार्ट टुडेज व्हिडिओ, माय सेकंड होम. तर चला पूर्ण टूर घेऊया त्याची. सो गाईज, द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की तुम्हाला हा समोरचा व्ह्यू दिसत आहे आणि हाच व्ह्यू आम्हाला बॅल्कनीमधून दिसतो इथे वीकेंडला आल्यानंतर, जो तुम्ही पाहू शकता खूपच शांततेमध्ये. इथे काही सिमेंटच्या जंगलसारखे खूप जास्त बिल्डिंग्स नाही आहेत आणि तुम्ही बघू शकता खूपच प्लेन असा हा व्ह्यू आहे. सो गाईज, हा आहे एंट्रन्स आणि इथून एंटर केल्यानंतर आपल्याला समोरच लिव्हिंग रूम दिसतोय. त्याच्या पलीकडे आपल्याला ही बाल्कनी दिसतीये आणि बाल्कनीचा व्ह्यू तर मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेलाच आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हा किचन आणि इथे पण ॲमनोराच्या फ्लॅटसारखंच ओपन किचन कॉन्सेप्ट आहे. तो समोरच्या बाजूला लिव्हिंग रूम आहे आणि त्याच्याच समोरच्या साईडला आहे हे किचन. त्याच्यानंतर मी तुम्हाला आता बेडरूम्स दाखवणार आहे. सो इथे एकच बेडरूम आहे बिकॉज हा 1 BHK आहे आणि हा आहे बेडरूमचा स्पेस. खूप काही स्पेशियस अशी ही बेडरूम नाही आहे, नॉर्मल एक 10 बाय 11ची ही रूम साईज आहे आणि त्याच्या खिडकीतून पण आपल्याला सेम बॅल्कनीमधलाच व्ह्यू बघायला भेटतो. सो आता आम्ही ह्याला थोडंफार डेकोरेट करणार आहोत आणि हे आहे नॉर्मल आपलं वॉशरूम आणि समोरच्या बाजूला आहे WC आणि हे आहे परत किचन आणि त्याच्या समोरच्या बाजूला लिव्हिंग रूम अँड बॅल्कनी, जिथून आता पियुष बघत बसलेला आहे बाहेर शांततेमध्ये आणि खूप छान वाटतं ॲक्च्युली इथं आल्यानंतर पीसफुल. अजून या घराला आम्ही काही डेकोरेट किंवा इथं काही आम्ही फर्निचर नाही केलेलं आहे, बट लवकरच आम्ही ते करणार आहोत आणि त्याचाही व्लॉग मी लवकरच आउट करेल. इथं आम्ही खूप बेसिक फर्निचर करणार आहोत. सो अशा प्रकारे आम्ही इथं आलो होतो रेकॉर्डिंगला, तेव्हा आम्ही पण इथे संध्याकाळच्या टायमिंगला मस्तपैकी चिल करत होतो. आम्हाला पण इथं खूप शांत आणि पीसफुल वाटत होतं. सो आम्ही बॅल्कनीमधून व्ह्यू बघत होतो आणि संध्याकाळची वेळ होती त्याच्यामुळे खूपच छान वाटत होतं. सो गाईज, आता मी तुम्हाला इथं बर्ड्सचं चिअर्पिंग म्हणजे पक्ष्यांचा थवा चाललेला होता आणि त्याचा मी तुम्हाला आवाज ऐकवते. बघा किती छान वाटतं आहे ऐकताना आणि बघताना. सो गाईज, तुम्ही बघितलंच असेल आता किती छान वाटतं आपल्याला हे बघताना आणि ऐकताना सुद्धा. सो अशा प्रकारे इथं वीकेंड्सला आपण एकदम शांततेमध्ये आपला वीकेंड स्पेंड करू शकतो. ऑल्सो गाईज, इथून रेल्वे स्टेशन पण जवळ असल्यामुळे ट्रेनचा पण आवाज येतो, तर खूपच शांतता आहे इथं. बिलकुल पोल्युशन नाही आहे, गाड्यांचा इथं बिलकुल आवाज नाही आहे, काहीच नाही आहे, एकदम शांत वाटतं आहे. आम्ही आता संध्याकाळच्या टायमिंगला आलेलो आहोत आणि खूप पीसफुल वाटतं इथे आम्हाला.
सो गाईज ही होती आमच्या एमटी वीकेंड होमची टूर आणि आता आपण खाली जाऊन तुम्हाला मी बिल्डिंगच्या आजूबाजूचा परिसर दाखवणार आहे. सो अशा प्रकारे आम्ही खाली आलेलो आहोत आणि तिथे तुम्हाला पार्किंगमध्ये एकही गाडी दिसणार नाही आहे, कारण इथे खूप कमी लोक राहतात आणि प्रोजेक्ट अजून पूर्णपणे कंप्लीट नाही आहे. इथला गार्डन आणि ॲम्युनिटीजचा स्पेस अजून डेव्हलप व्हायचा आहे. सो कमी लोक आलेले आहेत. ऑल्सो इथे मोस्टली वीकेंड्सलाच गर्दी असते आणि इथं खूप जास्त करून मुंबईच्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहेत. सो इथं मोस्टली सगळेजण वीकेंड्सला वगैरे स्पेंड करायला येतात टाईम. आणि हा अशा प्रकारे बिल्डिंगचा एरिया आहे जो आजूबाजूच्या पद्धतीने तुम्हाला मी दाखवत आहे. आणि गार्डन स्पेस अजून डेव्हलप व्हायचं आहे, बट त्यांनी ट्रीज प्लांटेशन वगैरे खूप छान केलेलं आहे. मी तुम्हाला इथलं अजून एक स्पेशल गोष्ट सांगते गाईज. त्याच्या बाल्कनीमधून जेव्हा तुम्हाला मी व्ह्यू दाखवला तेव्हा तुम्हाला जे समोर दिसत होतं ना, ते होतं प्रयागधाम, जे की खूप फेमस आहे ट्रीटमेंटसाठी. ते वन ऑफ द बेस्ट हॉस्पिटल म्हणून ओळखलं जातं आणि तिथं खूप लोक अक्षरशः म्हणजे फॉरेनमधून पण लोक तिथे ट्रीटमेंटसाठी येतात. सो अशा प्रकारे हे त्या प्रयागधामच्या खूप जवळच स्थित आहे ही बिल्डिंग. आणि आता मी तुम्हाला पूर्ण टूर दिलेली आहे. सो आता आम्ही निघालेलो आहोत परतीला आणि जाताना मी तुम्हाला आता ह्याच्या आजूबाजूला जातानाचा व्ह्यू दाखवणार आहे. सो अशा प्रकारे आपण आता निघालेलो आहोत आणि सनसेट होत आहे मस्तपैकी. आणि तुम्ही आजूबाजूला जाताना फक्त याचा व्ह्यू बघा, खूप छान वाटतं. मला खूप प्रचंड आवडलं त्या दिवशी आम्ही जेव्हा आलो होतो रेकॉर्डिंगसाठी तेव्हा. सो मी तुम्हाला तो सगळा पूर्ण परिसर आणि व्ह्यू दाखवणार आहे. सो स्टे ट्यून्ड, शेवटपर्यंत व्लॉग नक्की बघा. सो गाईज, तुम्हाला ही मस्त अशी शेती आणि त्याच्यासोबतच सनसेट दिसत असेल. बघू शकता किती ब्युटिफुल वाटतोय तो स्काय आपल्याला. आणि ती जी बिल्डिंग आहे ना समोर, तीच होती माझ्या सोसायटीची बिल्डिंग. आणि खूप मस्त आजूबाजूला पूर्ण शेत आहे आणि खूप छान वाटत होतं. आम्ही खास गाडी थांबवून तिथे एन्जॉय करण्यासाठी थांबलेलो होतो. मला खूप आवडत होतं. इतके ब्युटिफुल कलर दिसत होते स्कायमध्ये. सोबतच थोडीफार नारळाची झाडं पण आपल्याला दिसत आहेत आणि एकदम असं पिक्चर स्क्यू किंवा आपण एक लँडस्केप फोटो बघतो असं हा पूर्ण फील येत आहे. दोन्ही साईडला अशी मस्तपैकी शेती आहे आणि मधून मी वॉक करत होते. मला फार आवडत होतं, खूप छान वाटत होतं. आणि मला असं झालं आहे का मी कधी इथं थोडंफार फर्निचर आणि बेसिक गोष्टी तिथं ची सोय करून मी कधी तिथं राहायला जाते वीकेंडला. फार मस्त वाटतं गाईज. सो सुंदर असा सनसेट आणि सुंदर अशी सिनेरी आणि मस्त झुळझुळणारं वाहणारं हे पाणी आणि मस्तपैकी छोट्या आणि मोठ्या शेती बघत इतके ब्युटिफुल रंग स्कायमध्ये होते. सोबतच काही कोकोनट नारळाची झाडं होती आणि असा सुंदर असा हा मस्त व्ह्यू बघत आम्ही आता निघालेलो आहोत पुन्हा आमच्या घरी रिटर्न जाण्यासाठी. घरी जाताना आम्हाला भूक लागलेली होती म्हणून आम्ही सोमेश्वरची मिसळ खाण्यासाठी थांबलो, जी की वन ऑफ माय फेवरेट्स आहे. आणि पुणे सोलापूर हायवे रोड टच आपल्याला भेटते. सो मस्त अशी झणझणीत तर्रीची मिसळ खाल्ली आम्ही आणि मग आम्ही आमच्या घरी रिटर्न निघालो. सो आय होप तुम्हाला हा व्लॉग नक्की आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय गाईज.